बांगलादेशमध्ये अजूनही 19,000 भारतीय अडकले। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची माहिती। विद्यार्थ्यांशी संपर्कात असल्याचंही राज्यसभेत निवेदन। हिंगोलीत राज ठाकरेंच्या स्वागतादरम्यान शासकीय विश्रामगृहात गोंधळ। ग्रिल तुटल्यानं कार्यकर्ते कोसळले। वक्फ अमेंडमेंट बिल लोकसभेत सादर। विधेयक संशोधनासाठी पाठवा, विरोधी पक्षांची मागणी। तर मोदी सरकार मुस्लिम विरोधी, एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांचा आरोप। उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्री शिंदेंच्या बालेकिल्ल्यात। भगवा सप्ताहानिमित्त ठाण्यात ठाकरे गटाच्या मेळाव्याचं आयोजन। राज ठाकरेंचा महाराष्ट्र दौरा 2 दिवस आधीच आटोपला। 10 ऑगस्टलाच मुंबईला होणार रवाना। अमरावतीत महायुतीच्या राणा आणि अडसूळवादा यांच्यात वाद। रवी राणांना महायुतीतून बाहेर फेका, अभिजित अडसूळ यांची मागणी। महाविकास आघाडीच्या रॅपच्या माध्यमातून महायुतीनं डिवचलं। मुंबई ते गोवा आता अवघ्या 6 तासात शक्य। एमएसआरटीसी कडून कोकण द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय। एकूण 388 किलोमीटर असणार महामार्गाची लांबी। म्हाडाच्या 2030 घरांसाठी आज दुपारी 12 वाजेपासून अर्ज करता येणार, तर 13 सप्टेंबरला सोडत। कर्जाचा व्याजदर जैसे थे राहणार। आरबीआयच्या रेपो रेटमध्ये कोणताही बदल नाही। रेपो रेट 6.5% कायम। जीबी विमानतळावरून सिंधुदुर्ग पुणे विमानसेवा सुरू होणार। 24 ऑगस्ट पासून प्रवाशांना मिळणार सेवा। मध्य रेल्वेची 4 महिन्यात 91.88 लाखांची दंड वसुली। एप्रिल ते जुलैमध्ये 28,465 फुकट्या प्रवाशांवरती केली कारवाई। बांगलादेशातल्या हिंसाचारामुळे भारतातून होणारी निर्यात ठप्प। कापूस, कांदा, सोयाबीन, टोमॅटो, भाजीपाला आणि फळांना फटका। निर्यातदार उत्पादक चिंतित। नागपूरच्या रस्त्यांवर जीवघेणे खड्डे। अपघात वाढल्यानं पोलीस आयुक्तांकडून गंभीर दखल। अपघातात जीव गेल्यास कंत्राटदारांवर कारवाईचा इशारा।